सर्वांना नमस्कार। आज अतिशय महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी मी बोलतोय। आपल्याला कल्पना आहे की 17 एप्रिल हा दिवस अशी अपेक्षा होती की देशाच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीतला एक महत्त्वाचा दिवस ठरेल, ज्याला वॉटरशेड मूवमेंट इन इंडियन हिस्ट्री म्हणू शकू अशा प्रकारचा दिवस असेल। कारण त्या दिवशी महिला आरक्षणाचं विधेयक हे मंजूर होणार होतं आणि सर्व लोक याला मदत करतील अशा प्रकारची अपेक्षा देखील होती। पण दुर्दैवाने काँग्रेस असेल, तृणमूल असेल, DMK असेल, उबाठा असेल, शरद पवार राष्ट्रवादी असेल, समाजवादी पार्टी असेल, अशा सगळ्या पक्षांनी आपल्या महिला विरोधी मानसिकतेचं प्रदर्शन करत या विधेयकाला आवश्यक ते 2/3 मतं मिळू दिले नाहीत। 70 कोटी महिलांचा विश्वासघात करत या विधेयकाची भ्रूणहत्या ही विरोधकांच्या वतीनं करण्यात आली। आणि त्याहीपेक्षा वाईट की अशा प्रकारची हत्या केल्यानंतर जो आनंदोत्सव त्यांनी साजरा केला तो एक प्रकारे भारतातल्या समाज सुधारकांच्या विचारांवर केलेलं तांडव होतं। मला अतिशय दुःख आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांची 200वी जन्मशताब्दी ज्या वर्षी चाललेली आहे त्या वर्षी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम झालं। आणि त्यामध्ये भाषणापुरतं महात्मा ज्योतिराव फुलेंची नावं घेणारी ही सर्व पक्ष पूर्णपणे एक्सपोज झालेली आहेत। सभागृहा